आपण या मुक्तिमठ या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर हे सुंदर आतनं आपण पाहणार आहोत. चला तर आतमध्ये एंट्री करूया. खूपच सुंदर आहे. हे झाडे पाहिले का, खूपच सुंदर दिसते. तर इथं चप्पल काढू आपण आणि आतमध्ये एंट्री करू. ते हा बघ तिथं दुकानात ते बघ येतात का ते. हो गाय. मठामध्ये काय काय इकडून असं रोड आहे, इकडून बाहेर यायचं या. तर एंट्री करू आपण आता. मठ खूपच छान बनवलंय. या मंदिरांची पण रचना एकदम मस्त आहे. आणि या मंदिराचे काम चालू आहे. कॉलम वगैरे लावले तिथे खाली. या गुफेत काय वाव. हो माय गॉड. काय हे सोन्याची भांडी एकदम मस्त दिसते. हा मठ जे आपण जो पाहिलंय त्या शेजारीच आहे. छोट बाळ केळ खाते. वाव. सगळं काचच आहे हे. इथून आता एक्झिट केलं नंतर हे सापच काहीतरी दिसते. वाव. एक भला मोठा गणपती. गणपती किती मोठा आहे पहा. दर्शन घ्या सगळ्यांनी. खूपच छान बनवलंय गार्डन वगैरे. हा मठच आहे पण वाटत नाही एवढा सुंदर असतो म्हणून आतनं. तर मठ पाहिल्यानंतर हे पहिल्यांदाच पाहिलं मी मठ. खूपच छान होता. मठमधनं आपण बाहेर निघलो या बाजूला. वाव. किती भारी केलं इकडं. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. वाव. एक नंबर गेले. हे पहा एवढं सुंदर असू शकतं असं वाटलं नव्हतं. वाव. इथे या आणि भेट घ्या. नक्की येऊन भेट घ्या. आपण एंट्री करू आता तिथं.
किती सुंदर आहे बघा, माझ्या पाठीमागं आहे प्रतिमा ठेवलेली, खूपच सुंदर आहे. आणि हा घोडा पहा किती उंच आहे. इकडे देवी आहे आणि सोबतच मगर आहे. आणि जंगल सफारीमध्ये आतमध्ये बुलबुलैया म्हणून. हे पहा मगर आणि देवी एकदम भारी दिसते. तिथं पैसे असतील असं मला वाटतंय एंट्रीला. पण हे खूपच सुंदर आहे, हे मला जास्त आवडलं. मागं फौजीचं आहे पुतळा. प्रेक्षक खूपच आहे इथं, कमी, कारण की माहिती नाही जास्त लोकांना. चला तर आतमध्ये बघू. कृष्णाची मूर्ती पण सुंदर आहे, राधाकृष्ण. गाईस या तुम्ही नक्की, एकदम सुंदर आहे. हे बघा गुफेतनं चाललो आता आम्ही. वाव, गणपती पहा ते सुंदर आहे. एकदम भारी दिसतंय. समोर आल्यावर पंचलिंग आहे आणि एक सुंदर अशी नंदी बनवलेली. पूजा करताना हे कसं तरी मंदिर आहे, हे पण आपण पाहूया आता. समोरच आपल्याला जायचं आहे. तर 12 ज्योतिर्लिंग आहे. हे पण जुने मंदिर दिसते. इकडे देवीची मूर्ती. देवीची एक सुंदर मूर्ती आहे आतमध्ये, मठाच्या आतमध्ये. आणि जसं की आपण काचचं पाहिलं तसं हे पण सेम काचच आहे. दोन शिवलिंग आहेत, दोन्हींचं तोंड एक इकडे एक इकडे. असं कसं काय असं शकतं? मध्ये गणपतीची मूर्ती, एक लेफ्ट साईडला एक शिवलिंग, राईट साईडला नंदी आहे. दोन वरती शिवलिंगावरती पाणी सोडलेलं आहे. एक साईडला गणपती नाचतोय. या मंदिरामध्ये जाऊ आपण. खूप सुंदर आहे. इकडे गोशाळा आहे. गोशाळेतला छोटीशी गाय आहे गोशाळेत. इकडे मंदिराचं काम चालू आहे. आतमध्ये दर्शन घेऊया. इथं नंतर जाऊ आपण. येता इथं 12 ज्योतिर्लिंग आहे. पहा इथले भारी दिसते. पण जाता डाकिन भीमाशंकर हे मंदिर इथे. राईट साईडला सेतुवंदे रामेश्वर हे शिवलिंग. इथले पण आपण दर्शन घेतले आणि आता इकडचे पण घेतले. परळी वैजनाथ हे पण शिवलिंगाचं दर्शन घेतलं. सुंदर असे
द्वारकावणी नागेश्वर, इथे पण शिवलिंग आहे. वारणा विघ्नेश्वर, इथं पण शिवलिंग आहे. हे पण खूप छान आहे. हे बघ, हे नक्षीकाम एकदम सुंदर आहे. मंदिराचं काम चालू आहे. मंदिर आहे. उज्जैन महाकाल, हे पण शिवलिंग येते. याचंही दर्शन घेऊ. पुढे आहे त्र्यंबकेश्वर, याचंही दर्शन घेतले. 12 ज्योतिर्लिंग या मंदिरामध्ये आहे. हे समोरचं मंदिर आहे तेच बंद आहे. कैलास म्हणून असं काहीतरी नाव आहे. हे मल्लिकार्जुन, ते दर्शन घेतलं. पुढे आहे केदारनाथ, केदारनाथचे शिवलिंग. केदारनाथचं शिवलिंग आहे, हे पण खूप भारी आहे. याचंही दर्शन घेतलं आपण. सोमनाथ, ह्याही शिवलिंगाचं दर्शन घेतलं. नंतर ना कृष्णेश्वर, लिहिलेलं वेगळं आहे. मी मराठी भाषेत वाचतो. तर अशा प्रकारचं आहे. तर हे पाहिले आपण मंदिर, हे खूप भारी आहे. तर दर्शन घेऊन कसं वाटलं तुम्हाला? आता त्या समोरच्या मंदिरात जाऊया. हे मंदिर आणि छोटे छोटे पण हे गाय आहेत. मंदिरमध्ये एंट्री करू. पहिल्यांदा लेफ्ट साईडला गणपती, तो पण सुंदर आहे. हे पहा किती सुंदर आहे दरवाजा पण. वरती मूर्ती, एक मूर्ती आहे मोर. तुम्ही सांगा कोणाची मूर्ती आहे? आपण यातून खालून आलो तर एंट्री करू आतमध्ये. आणि हे नवीन कोरलेले आहेत. मंदिर नवीनच आहे. आणि हे QR आहे बघा. QR स्कॅन करून आपण डोनेशन करू शकता असं मला वाटते. काहीतरी आहे. नंदीच्या गळ्यात बघा किती सुंदर माळ आहे. या मूर्त्या मला खूप आवडल्या. दत्तगुरू देवीची. भव्य अशी मूर्ती आहे ना. वाव, खूप भारी दिसते. हे गाईच, हे बघा. त्यांना वाटते खायला काहीतरी द्यावं, तर नक्की या. आणि येताना काहीतरी खायला घेऊन या. कारण तिथं खूप गाय आहे, छोट्या छोट्या मोठ्या. आणि त्यांना खायला दिलं पाहिजे. आणि पाहून तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. एकदम भारी वाटले ते.
एक मंदिर आहे, पलीकडे एक मंदिर आहे, हे डोंगर आहे, कैलास बनवलाय, मागच्या साईडला गणपती आहे, इकडे एक मंदिर आहे. तर हे सर्व पाहिलं. इकडं 12 ज्योतिर्लिंग ते पण आपण पाहिलं. तर कसा ब्लॉग होता तुम्ही सांगा. एंट्री केल्यावर काय नाही वाटलं, नंतर जे सर्व काही पाहिलं ते खूपच अनुभवण्यासारखं आहे, चांगलं आहे, सुंदर आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.